नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या सकाळच्या घडामोडी. पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठी प्रशासकीय कारवाई. 40 उमेदवार अपात्र. विभागीय आयुक्तांचे मोठे आदेश. 3 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, ठाणे, पालघर असे सर्वदूर विखुरलेल्या मतदारांनाही मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी मेघराज राजे भोसले यांकडून अतिरिक्त मतदान केंद्रांची मागणी. भंडाराच्या वन परिक्षेत्रातील पिलांदरी भागात अवघ्या 2 महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. 3 दिवसात वाघाचा दुसरा बछडा मृतावस्थेत आढळला. वन विभागात मोठी खळबळ उडाली. नवी मुंबईत दुचाकीस्वाराची महिलेला धडक. धडकेत महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. सीसीटीव्ही सुस्थितीत नसल्याचा नागरिकांचा आरोप. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अंगावर वीज पडल्यानं शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. धाराशिवमध्ये भरधाव कार भिंत तोडून घरात घुसली. 1 महिला जखमी. चालक दारूच्या नशेत असल्याची चर्चा. भूम तालुक्यातील वाल्ला येथील घटना. गोंदियाच्या ठाणा गावाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू. ट्रकला बांधलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ. पुढील तपास सुरू. राजस्थान रॉयल्सनं शानदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादला 47 धावांनी केला पराभव. वैभव सूर्यवंशीच्या वादळी 97 धावांनी सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेबाहेर. भारतामध्ये इंधन दरवाढीचा भडका तर पाकिस्तानकडून जनतेला दिलासा. पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त. अमेरिकेचा डॉलरच नव्हे तर चीनच्या युआनसमोरही रुपया घसरला. भारतासमोर आर्थिक संकट गडद. पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची भीती निर्माण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.